बरेच जण याला पाहण्यासाठी उत्सुक होते. आपण त्याची व्हिडिओ पण टाकली होती. तर महाराजविषयी थोडीशी माहिती सांगा. म्हणजे त्याचा पळ कसा आहे, आतून आहे, बाहेरून आहे, पब्लिकनी कसा आहे? बैल जसा लागेल तसा पब्लिकला आतून काही विषय नाही बैलाचा. चारी खांदी पळू चारी शकतो. खांदी फिट आहे. आणि आतापर्यंत त्याचे गुलाल किती आहेत? गुलाल आमच्या शंकरपटात त्यानं बरेच केले, हां. पण मैदानामध्ये 2 गुलाल झाले समजा. म्हणजे तुमची शंकरपट स्पर्धा कशी असते? म्हणजे आपल्याला एवढं त्यातलं माहिती नाही. आमच्या इकडं लयत लय बैलाला रान नसतं पळाला 250-300 फूट. 300 फूट. हो, म्हणजे त्यात किती फेरे काढावं लागतात मग? एक फेरा 2 फेरे बस. अच्छा, म्हणजे आपलं सेमी फायनल फायनल नाही नाही, असं तसं नाही. भाग आमच्या इकडे 3 फेरेच पळावं लागतं असं नाही आमच्या इकडे काही. हां. म्हणजे ते जे तुमचे 1 फेरा असेल, 2 फेरा असेल, ते जे तुमचं ठराविक अंतर ठरलेलं असतं, हो तर तेवढ्या कमीत कमी सेकंदात जो जिंकतो हो तो विजेता. हो. म्हणजे हा प्रॉपर कुठला आहे नंदी? हा पहिले गोद्री म्हणून गाव आहे यांचं, हां तालुका हां. जिल्हा बुलढाणा. हां. त्या गावचा हा बैल आहे. हे त्याचे जुने मालक शांताराम वाघ गोद्री. नमस्कार सर. आणि तुम्ही तर सांगताय तो चारी खांदी फिट आहे. पब्लिकने पळू शकतो, आतूनही पळू शकतो. त्याचा पळ आपण व्हिडिओज मार्फत बऱ्याच वेळा पाहिलेला आहे. आज साक्षात बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देवा शेजारी थांबलेला आहे, देवाच्या दावणीलाच आहे. हो. तर कसं वाटतं आज तुम्ही समोरासमोर उभे आहे? आम्हाला तेवढंच सुख वाटतं की आमचा बैल चांगल्या दावणीला गेला, देवाच्या दावणीला गेला. आम्हाला त्याच्यातच सुख वाटतं. आमच्या बैलाचं आम्हाला बाकी काही नाही. आमचा आणि बैल चांगल्या दावणीला गेला, आमचं त्याच्यातच सुखी. आणि याची खरेदी किती रुपयाची? खरेदी 11 लाख रुपयाची. म्हणजे जी आहे ती खरी, जी आहे ती आहे. जे काही डिक्लेअर केलं होतं काही 1 रुपयाची खोट नाही खोटं त्याच्यात. नाही. आणि त्याचे पैसे तुम्हाला पूर्ण भेटले. सगळे भेटले. रोख रक्कम काहीच नाही विषय. बैल धरून दिला, घरून पैसे पूर्ण भेटून गेले. बैल त्याच्या दावणीचा त्याचा झाला. आज तुम्ही त्याचा फळ बघायला आलेत आणि तुम्हाला देवाचं पण फळ बघायला मिळेल आणि याचं पण आपल्या इकडं फळ बघायला हो मिळेल. हो तुमच्या साईडच्या भागामध्ये तर त्याचं वर्चस्व आहे, हो. पण 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पण त्यानं हेच सातत्य ठेवावं आणि बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देवाचं नाव असंच पुढं न्यावं ही माफक अपेक्षा त्याच्याकडनं आहे. एकदम देखणं असं त्याचं ते रूप आणि त्याचं ते बॉडी स्ट्रक्चर सांगून जातं हो. की तो काय. म्हणजे कसं असतं, एखादा नंदी खालनं 200-300 फूट जोरात पळतो किंवा बाकासूर निकालाचा वाचा का म्हणतात, हो, तर तो आहेच. शेवटच्या 100-150 फुटात तो जादूगारी. हो आहेच. म्हणजे 2-3 छकडं पुढं असलेली गाडी पण तो capture टाकतो ते करायची पहिल्यापासून त्याचं आहे. आहेच. त्यांनी ते कितीतरी वेळा केले. तसं याची काय खासियत आहे? कारण हा तुमचा पण नंदी तसाच येडा तुम्हाला आहे. माहिती आहे. हा खालनं असं नाही की बता त्याचं कसं आहे, तो अखेरला परफेक्टच झाला. हो, पण याचा कसा विषय, हा खालनं तळातनच गती लावतो तर शेवटपर्यंत तशीच गती राहते. हो, शेवटपर्यंत 3 फेरे बैल तसाच पळणार. पण आता तुमच्याकडे हे ज्या स्पर्धा असतात या 200 फूट 300 फूट अशा असतात, हा. मग याला कधी तो सराव जास्त वेळा झालेला आहे का? 100,000 फुटाचा वगैरे घोड्यात झालेला आहे? आमच्या घोडा घोड्यासोबत पण तो पळतोय. हो, घोड्याला तोंड नाही का? घोड्याला कुठलाच ठेवत नाही. कारण मी एक त्याची व्हिडिओ बघितलेली आहे की त्याने अक्षरशः चांगल्या पद्धतीत त्याचा पळ आहे हो आणि ज्या दावणीला आलेला आहे खरं तर देवाबरोबर आलेला आहे. हो, आणि ते त्याचं फळ आज पण आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. 100% समजायला सगळ्याला महाराज कशाला म्हणते म्हणून. म्हणजे आज सूर्यापुढं जो थांबलाय हो, हो. त्याची चमक आज आपल्याला एका अर्थाने 100%, 1,00,000% बघायला मिळेल. आणि कुठल्या गटात या सांगितलं नाही अजून. अजून सांगितलं नाही. ते एक नियोजन कायमच ते मामाचं मामाचे नियोजन, एक मामाकडे असतं, गप्पा आम्हाला काहीच माहित नाही. त्याच्यामुळे नियोजन करत तुम्हालाही माहित हो नाही. हो, आपल्याला माहितच नाही. चला, नियोजन पण विचारणार नाही, नाही. पायरा पण नाही विचारणार. पण तुम्ही जे त्याची खासियत सांगितली त्याचं ते बॉडी स्ट्रक्चर खरंच तो पण बघा किती मन लावून ऐकतोय. हो, मग. म्हणजे तुमच्या साईडला जे म्हणजे शर्यती होतात ना थोडक्यामध्ये, हो. तर त्या फास्टेस्ट असतात. म्हणजे कमी वेळात अंतर गाठायचं. कमी वेळात. बरोबर ना? हो. मग तुमच्या या नंदींचा डाएट काही वेगळा असतो का? म्हणजे खुराक त्यांचा काही वेगळा असतो? काय वेळा खुराक? काही नाही, असं असतं. फक्त इकडे एक आहे, इकडे 3 फेरे बैलाला पळाच लागतं. आमच्या इकडे तसं नाही. आमच्या इकडे एका फेऱ्यात जर सेकंद झाले, एका फेऱ्यात नंबर झाला, आमच्या इकडे डबल बैल तुपाच काम पडत नाही. तुमच्याकडे काही एकदा म्हणजे कमी आमच्याकडे घड्याळ असतं डायरेक्ट. आमच्या घड्याळात पुन्हा गद्दारी होत नाही. आमच्या इकडे एका मिलीचा खेळ असतो, एका मिली बैल काढते. म्हणजे तुमच्याकडे फक्त तेच आहे की जो फास्ट पळल त्याचाच तो विजेता. हो, पण त्याची पावली बी येणं गरजेची आहे. नुसतं एक बैल पळून नाही चालत. ते तर आहेच. त्याच्याबरोबर त्याला जसा लागतो तसंच घालायला लागेल. बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कधी पण हे सत्य आहे की एक पळून चालत नाही, त्याला 2 जण हो, पाहिजे हो. त्याचे. म्हणजे असे याचे किती समजा किती गुलाल आहेत, म्हणजे असे किती विजय आहेत त्याचे या यावर्षी साईडला? समजा तो बाहेर नव्हता काढा आम्ही लवकर, पण जसा काढा जेमतेम त्यानं 20 नंबर केले असेल. हां.
आज 21वा म्हणता येईल का? 21 म्हणल्या जाईल आज आताशी जास्त गेले पण आमच्या पद्धतीनं सांगू राहिलो मी तुम्हाला तसं ते बी कुठल्याही खांदी पळतोय कुठल्या त्यामुळे खांदी काही आपल्याकडे अडचण नाही problem कुणी कुणं टाका त्याला शिवाय काही घोड्याबरोबर पण तो हो, त्या त्याला पद्धतीने- खांदा गिंदा काहीच कळत नाही त्याला की बुवा कोणत्या खांदी पळायचं का काय काहीच नाही ऑलराऊंडर आहे कारण याची पहिली व्हिडिओ मीच टाकली होती हो वाटेवरती जाऊन आणि बहुतेक तुम्ही पहिले व्हायरल केली होती की मीच शॉर्ट तुमची ती. ड्रायव्हरच मी आहे हा. तुमचं नाव काय मी ड्रायव्हर जालनेकर म्हणून मलाच आता याची गाडी कोण आणणार मीच आणणार तुम्हीच हो आणणार आज तुमच्या तो तर आहेच हो. तुम्ही पण आहे तुमचं ड्रायव्हिंग आहे त्याचं रनिंग आहे कुठंतरी आज पुण्याच्या मैदानामध्ये बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देवाचं नाव उच्चारलं जावं आणि या धावणीचा इतिहास अजून वाढावा हे स्ट्रक्चर त्याचं बरंच काही सांगून जाते त्याच्या मागं त्याची जी तुमची जी मेहनत आहे ती पण तितकीच महत्त्वाची आहे हो हो आणि मेहनतीशिवाय हा खेळ नाही आहे आणि त्याच्यात ते यश पण नाही आहे तुम्ही तुमचा मला मौल्यवान वेळ दिला आणि तुमच्याकडं आज एकच अपेक्षा आहे की तिकडं देव आणि इकडं महाराज मी मागाशीच म्हणलं सबके दिलो पे करेगा राज त्याचं नाव महाराज तर त्या पद्धतीचा आज फळ आपल्याला बघायला मिळावा आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा नंदी देवाच्या दावणीला दिला आणि तुम्ही त्याचा उत्तम सांभाळ केला त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन कसं वाटतं म्हणजे असं म्हणजे हे कोणा विचार बी करेल नसेल की यादावनील बैल जाईल म्हणून आमचा हो का म्हणजे व्यवहार कसं काय झालं तुमचा यावर असंच बैल बघितला होता त्यांनी श्रीनाथ केसरीला हां बैलाच्या अखेरला तिथं गटाला गाडी 1 नंबर उतरली होती पण सांगच्या बैलांना तास पलटी गेलं होतं पण एकटाच पळाला होता इथून तिथून पुढच्या शेंडा त्या दिवशी एका मैदानात पळवला हां तर दाताल दुसाचे हां दुसऱ्याच्या मैदानात पळवला लोक बैलावर गाडी बांधते आम्ही याच्यावर गाडी बांधून पळवला तिन्ही फेरे पण म्हणजे हे पण गाडी बांधून पळतोय तो पण गाडी बांधून पळतोय एक से बढ़कर कुठेतरी एक. ताळमेळ जोरात जुळणार आहे. हो आणि इन फ्युचर आपल्याला ही गाडी 100% पळताना बघताना जे सुख मिळेल हो ते जगा वेगळंच असेल हो हो आणि तुम्ही पण तुमचा व्यवहार जो काय असेल तो एकदम चांगल्या पद्धतीने झाला आणि तुम्हाला पण त्या गोष्टीचा आनंद आहे की बैलगाडा शहर क्षेत्रातील देवाच्या दावणीला तो गेलाय म्हणजे अगोदर कितीतरी वेळा तुम्ही मैदानात असाल पण असा योग कधी आला होता का की इथं महाराज आहे पलीकडं नाही नाही कधीच नाही कधीच नाही आला पण आज त्या निमित्ताने केव्हा आहे ना तो आज योग आलाय आणि तुमचं मनापासून अभिनंदन आणि याची अशीच तुम्ही पुढं काळजी घ्याल घेऊ 100 धन्यवाद